जवळपास 3-4 वर्ष झालं महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत. कार्यकर्ते देखील आता कंटाळलेत की कधी निवडणुका होणार आहेत. कितीही नाही म्हटलं, महायुतीत जरी असले तरी राष्ट्रवादीची थेट फाईट जी आहे ती भाजपशी असणार आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षफुटीनंतर अजित पवारांनी जो दुसरा धक्का दिला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि त्यानंतर ते महायुतीमध्ये सामील झाले आणि त्या पुणे पॅटर्नची चर्चा राजकारणात आज देखील होते. म्हणजे काय तर याच्यामध्ये ज्या पुण्यातल्या विधानसभा मतदारसंघ आहेत ते विभागून देण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रामध्ये जी काही जातीय तेढ निर्माण झाली किंवा हा त्यांचा आरोप आहे. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काही नवीन नेमणुका आणि नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. पुणे शहराचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि यानंतर आता पुणे शहरात 2 नवीन शहराध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे, ज्यामध्ये एक पूर्व भागासाठी असतील तर एक पश्चिम भागासाठी. यासोबतच 3 कार्याध्यक्षांची सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे. मात्र यामध्ये आता सोशल इंजिनिअरिंग केल्याचं पाहायला मिळतंय. नेमकं सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे आणि त्याचा नेमका या निवडणुकांमध्ये काय फायदा होणार आहे या संपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आज आहेत पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिररचे संपादक लक्ष्मण मोरे सर. सर नमस्ते, आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत सोशल इंजिनिअरिंग या टॉपिकवर. आगामी ज्या निवडणुका आहेत पुणे महानगरपालिकेच्या, तर त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ह्या ज्या नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत, तर त्यांचा नेमका काय फायदा होणार आहे? जर आपण आता बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे माजी नगरसेवक होते दीपक मानकर, त्यांना शहराध्यक्ष नेमलं होतं, परंतु मधल्या काही घडामोडींमुळे त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला लागला. त्यानंतर बरेच दिवस शहराध्यक्षपद रिक्त होतं आणि आता सर्वोच्च न्यायालयाने तर राष्ट्रवादीचे जे विद्यमान शहराध्यक्ष होते दीपक मानकर यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर बरेच दिवस त्यांचा राजीनामा स्वीकारला गेलेला नव्हता. थोड्या दिवसांनंतर तो स्वीकारला गेला आणि त्यानंतर बरेच दिवस शहराध्यक्षपद रिक्त होतं. दरम्यानच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला असे निर्देश दिले की तुम्ही 2017 ते 22 ह्या पंचवार्षिक ज्या महापालिकेचा कालावधी होता त्यानुसार तुम्ही निवडणुका घेऊ शकता. त्यामुळे राज्य शासनाला आता त्याचं नोटिफिकेशन काढून त्या निवडणुकांची तयारी करावी लागणार आहे. आणि जवळपास 3-4 वर्ष झालं महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत. कार्यकर्ते देखील आता कंटाळलेत की कधी निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जर निवडणुकांची तयारी करायची असेल तर शहराध्यक्षपद हे रिक्त होऊन चालणार नाही, ह्याची खबरदारीसुद्धा राष्ट्रवादीला घ्यायला लागली असणार आहे. आणि त्यामुळे मग इच्छुकांची नावंसुद्धा पक्षाकडून मागवण्यात आलेली होती. बऱ्याच इच्छुकांनी आपली नावं दिलेली होती. शेवटी असं असतं की कुठल्याही कार्यकर्त्याला आपल्याला पद मिळावं, प्रतिष्ठा मिळावी अशी एक स्वाभाविक अपेक्षा असते. तर अनेक कार्यकर्त्यांमध्ये ती होती, पदाधिकाऱ्यांमध्ये होती. तर इतक्या सगळ्या लोकांना नाराज करून पण चालणार नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रवादीला आता शहरामध्ये जर जम बसवायचा असेल, कितीही नाही म्हटलं, महायुतीत जरी असले तरी राष्ट्रवादीची थेट फाईट जी आहे ती भाजपशी असणार आहे. महायुतीत जर ते एकत्र लढले तर त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरेल तो ठरेल तेव्हा ठरेल. पण तुर्तास स्वतःची ताकद आजमावण्यासाठी किंवा जी आहे ती ताकद वाढवण्यासाठी तरी त्यांना आता प्रयत्न करणे गरजेचं असेल. त्यामुळे कदाचित त्यांनी हा प्रयोग केलेला असेल. नक्कीच. आपण सुरुवातीला पहिले जाणून घेणार आहोत की हे जे सोशल इंजिनिअरिंग आहे ते नेमकं काय आहे, कशा पद्धतीने हे सोशल इंजिनिअरिंग केलं जातं? सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे तर हे माझ्या माहितीप्रमाणे ह्याचा सगळा पहिला प्रयोग जो झाला तो उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. मायावतींनी सोशल इंजिनिअरिंग केलं होतं. मायावती तशा बहुजन समाज पार्टीच्या आहेत. तिथे जे दलितांचे नेते म्हणून ओळखले जातात काशीरामजी, तर त्या काशीरामजीच्या पक्षाची धुरा सध्या मायावतींकडे आहे. पण साधारण एक 15-20 वर्षांपूर्वी त्यांनी काही प्रयोग केले आणि दलितांसोबत ब्राह्मण कम्युनिटीला घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं आणि त्यांनी त्यावेळेस तो सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला होता. तर तो प्रयोग नंतर अनेक राज्यांमध्ये, महापालिकांमध्ये करण्याचा अनेक पक्षांनी प्रयत्न केला. तर आत्ता नेमणुका करत असताना जे 2 नवीन शहराध्यक्ष नेमलेत आणि बाकीचे 3 कार्याध्यक्ष नेमलेत, तर हे कार्याध्यक्ष आणि शहराध्यक्ष नेमत असताना ह्या सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला वापरला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राज्यामध्ये सध्या मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन करताना दिसत आहेत. मराठा क्रांती मोर्चे झाले, आरक्षणासाठीचे मोर्चे झाले, आंदोलनं झाली
त्यानंतर ओबीसींचे मोर्चे निघाले, ओबीसींची आंदोलनं झाली, लक्ष्मण हाके उपोषणाला बसले. ह्या सगळ्या घटना घडामोडी आहेत. त्या दरम्यान काही दलित समाजातल्या जाती समूहांनी देखील आपले आपले मोर्चे काढले. अशा अनेक घटना घडामोडी मागच्या 4-5 वर्षांमध्ये आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये एक जातीय ध्रुवीकरण सध्या सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय. आणि ह्या जातीय ध्रुवीकरणामध्ये राजकीय प्रतिनिधित्व जे आहे एखाद्या जातीच्या माणसाचं, हे फार महत्त्वपूर्ण आहे. आणि त्या प्रतिनिधित्वासाठीच सगळ्या जाती सध्या भांडताना आपल्याला दिसत आहेत. तर त्यासाठी सगळ्या समाजसमूहाच्या लोकांना याच्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं गेलं आहे. आणि आमचा पक्ष जो आहे तो शाहू फुले आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे, पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही जरी महायुतीत असलो, भाजपसोबत असलो, शिवसेनेसोबत असलो, तरी देखील आम्ही आमचा मूळ विचार सोडलेला नाही. आम्ही सर्व घटकांना आमच्यामध्ये सामावून घेतो आणि त्यांना प्रतिनिधित्व देतो, असा मेसेज देण्याचा एक प्रयत्न मला वाटतं अजित पवारांनी केलेला आहे. यामागची मूळ आता रणनीती काय असेल आणि हे सगळे जे हे दिलेली आहेत, पदं दिलेली आहेत, तर याच्या मागचं नेमकी विचारसरणी आता काय असणार आहे? पक्षाची नेमकी मूळ विचारसरणी काय असेल? मी जसं म्हटलो ना की आता काही वर्षांपूर्वी अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि त्यांनी आपली वेगळी चूल मांडली. महायुतीमध्ये जाऊन त्यांनी शिवसेना आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यापूर्वी एकत्र असलेली राष्ट्रवादी ही शिवसेना आणि काँग्रेससोबत सत्तेत होती. एकनाथ शिंदेंच्या पक्षफुटीनंतर अजित पवारांनी जो दुसरा धक्का दिला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि त्यानंतर ते महायुतीमध्ये सामील झाले. पण त्यानंतर अजित पवारांवर आणि त्यांच्या पक्षावर, त्यांच्या नेत्यांवर अनेकदा ही टीका झाली की तुम्ही भाजप आणि सेनेसोबत गेलाय, म्हणजे तुम्ही पुरोगामी विचार सोडलाय. आता महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडामोडी घडत असतात, त्याला जातीयवादाचा रंग असतो, बहुतांश वेळा तो दिला जातो. तर अशा वेळेस अनेकदा त्यांच्यावर ही पण टीका झाली की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा या विषयावर. त्यामुळे आपण पुरोगामी आहोत, आपला विचार जो आहे तो पुरोगामित्वाचा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे. आणि आम्ही ह्यांच्यासोबत सत्तेमध्ये असलो तरीसुद्धा आम्ही आमची मूळ विचारधारा सोडलेली नाही. आम्ही मुस्लिम समाजाला देखील तेवढंच प्रतिनिधित्व देतो, तेवढंच महत्त्व देतो. तर हे कुठेतरी बिंबवलं पाहिजे. तर त्याची चुणूक दाखवली. ह्याच्यातून एक उदाहरण प्रस्थापित केलं आहे की पुण्यामध्ये आता आपल्याकडे असं म्हणतात की पुण्यामध्ये जे होतं ते पूर्ण देशात चालतं. तर ते पुण्यामध्ये अशा प्रकारच्या नेमणुका करून मला वाटतं की तो तशा पद्धतीचा मेसेज त्यांनी द्यायचा प्रयत्न केला आहे. याआधी संपूर्ण पुणे शहरासाठी त्यांच्याकडे एक शहराध्यक्ष होता, मात्र आता त्यांनी 2 शहराध्यक्ष नेमलेले आहेत आणि त्यासोबतच कार्याध्यक्ष सुद्धा नेमलेले आहेत. म्हणजे ही पदं आधी तर नव्हती, आता हे नवीन कार्याध्यक्ष पण नेमलेले आहेत. यामागचं नेमकं काय कारण असू शकतं? असं नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस मला आठवते की जयदेवराव गायकवाड, ॲडव्होकेट जयदेवराव गायकवाड हे शहराध्यक्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे. तर त्यावेळेस ते दलित समाजातनं येत असल्यामुळे काही पक्षामध्ये नाराजीचा सूर उमटायला लागला किंवा तो उमटू नये रादर. तर त्याकरता तत्कालीन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते अनिल भोसले, जे पुढे आमदार झाले. तर आणि त्यांच्यानंतर सौभाग्यवती भाजपमध्ये गेल्या, भाजपच्या नगरसेविका झाल्या. तर ते अनिल भोसले जे आहेत त्यांना कार्याध्यक्ष नेमलं होतं. अच्छा. अशा पद्धतीचा प्रयोग काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये राष्ट्रवादीने केलेला होता. आणि राष्ट्रवादीने ह्यापूर्वी भाजपसोबत युती करून एकत्र येऊन पुण्यामध्ये महापालिकेत सत्ता देखील स्थापन केलेली होती. आणि तो पुणे पॅटर्न नावाने तो पॅटर्न पूर्ण राज्यभर गाजलेला होता. आणि त्या पुणे पॅटर्नची चर्चा राजकारणात आज देखील होते. तर त्या पुणे पॅटर्ननंतर खूप सारी राजकीय गणितं, समीकरणं बदललेली होती. आता पुण्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीने जो एक कार्याध्यक्ष आणि शहराध्यक्ष नेमणुकीचा जो एक नवा पायंडा पाडायची सुरुवात केली आहे, त्याचं कारण असं असावं की शिवसेनेमध्ये, मनसेमध्ये ही पद्धत आहे पहिल्यापासून की ते 2 शहराध्यक्ष देतात किंवा वेगवेगळी पदं असतात, वेगवेगळी पदनामं त्याला दिली जातात, पण काम त्याच स्वरूपाचं असतं. म्हणजे जसं आता आपण शिवसेनेमध्ये बघितलं की नाना भानगिरे शहर प्रमुख आहेत. मग रवींद्र धंगेकर इकडे आल्यानंतर आता त्यांना शहर प्रमुख व्हायचं होतं, पण ते काय करायचं त्याचं, म्हणून त्यांना महानगर प्रमुख. हा, फक्त नामविधान बदललं पण काम त्याच स्वरूपाचं राहणार. तर तो प्रघात राष्ट्रवादीनं पण उचलल्याचं दिसतंय. दुसरी गोष्ट, पुणे शहराचा जर आपण पूर्ण हे बघितलं, व्यास बघितला, तर तो प्रचंड विस्तारलेला आहे. आज पुणे शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला आपल्याला 1.5 ते 2 तासाचा वेळ लागतो. म्हणजे 40-45 किलोमीटरचा घेर पुणे शहराचा झालेला आहे.
आणि काही समाविष्ट गावं पण त्याच्यामध्ये आलेली आहेत महानगरपालिकेमध्ये. तर एवढा मोठा व्याप सांभाळणं एका शहराध्यक्षाला आता शक्य होत नाही असं साधारण दिसतंय. मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागांसाठीचे शहराध्यक्ष असतात, पूर्व, पश्चिम वगैरे असं. तसंच आता पुण्यामध्ये सुद्धा पूर्व, पश्चिम असे 2 भाग करण्यात आले असावेत. म्हणजे काय तर याच्यामध्ये ज्या पुण्यातल्या विधानसभा मतदारसंघ आहेत ते विभागून देण्यात आलेले आहेत. म्हणजे काही विधानसभा मतदारसंघ पूर्व भागातले जे शहराध्यक्ष आता नेमलेले आहेत, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. म्हणजे ह्या भागामध्ये आता हडपसर असेल, कॅन्टोन्मेंट असेल किंवा जे काही मतदारसंघ इकडे आहेत ते त्यांच्याकडे दिलेत. इकडे खडकवासला, कसबा, पर्वती, शिवाजीनगर हे मतदारसंघ सुभाष जगताप यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. आता ह्या दोन्ही नेत्यांना राजकारणाचा तगडा अनुभव आहे. हो. सुभाष जगताप सभागृह नेते होते, स्थायी समितीचे अध्यक्ष होते, अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक होते. त्यामुळे पुण्यामध्ये महानगरपालिका समजणारे जे राजकीय नेतृत्व आहेत काही, त्या मोजक्या नेत्यांमध्ये सुभाष जगतापांचा समावेश होतो. सुनील टिंगरेंना नगरसेवक म्हणून काम केल्याचा पण अनुभव आहे, प्लस त्यांनी आमदार म्हणून सुद्धा काम केल्याचा त्यांचा 5 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे त्या दोघांच्याही अनुभवाचा फायदा पक्षाला होईल अशा प्रकारचं साधारण गणित असावं. त्याच्यामध्ये सुनील टिंगरे मराठा समाजातले आहेत आणि सुभाष जगताप जे आहेत ते दलित समाजातून आहेत. कार्याध्यक्ष नेमताना देखील यापूर्वी प्रदीप देशमुख म्हणून जे कार्याध्यक्ष होते त्यांना तसंच ठेवलेले ते कार्याध्यक्ष आहेत. यासोबतच माजी नगरसेवक अक्रूर कुदळे यांना सुद्धा कार्याध्यक्षपदी नेमलं आहे आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आणि फायर ब्रँड नेत्या ज्यांना म्हणून आपण ओळखतो, रुपालीताई पाटील ठोंबरे यांना सुद्धा कार्याध्यक्ष म्हणून नेमलं आहे आणि त्यांना पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच हाजी फिरोज शेख यांना सुद्धा कार्याध्यक्षपदी नेमून एक प्रकारे मुस्लिम वोट बँक आपल्यापासून लांब जाऊ नये ह्याची सुद्धा खबरदारी घेतली. कारण ते ज्या भागातून येतात त्या भागामध्ये कोंडवा किंवा वानवडी किंवा कॅम्प या परिसरामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर तो मतदार आपल्यापासून दुरावला जाऊ नये ह्याची पण खबरदारी राष्ट्रवादीनं घेतलेली आहे. नक्कीच. आपण जर पाहिलं की वेगवेगळे जे समाजाचे लोक आहेत तर त्यांना प्रतिनिधित्व याच्यामध्ये दिलेलं पाहायला मिळतं. मग यामुळे आता जे सामान्य कार्यकर्ता आहे तर त्याच्यामध्ये एक कुठेतरी संभ्रम निर्माण होईल का? संभ्रम निर्माण होणार नाही, कारण मी काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो किंवा काही नेत्यांशी पण बोललो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्याच्यामुळे उलट आमच्या कामामध्ये एक क्लॅरिटी येईल. म्हणजे कोणत्या भागात आपल्याला काम करायचं आहे आणि काय करायचं आहे तर ह्याची क्लॅरिटी राहील. आणि कसं असतं राजकारणामध्ये की जो लीडर असतो, जो नेता असतो, त्याचेच कार्यकर्ते काम करत असतात. त्याचा जो एक स्वतःचा सर्कल असतं, त्याचे काही जवळचे कार्यकर्ते पदाधिकारी असतात. तर ते जास्ती हे असं आणि आपल्या नेत्याला लीडरशिप मिळाली म्हटल्यावर कार्यकर्ते खुश असतात. आणि दुसरं म्हणजे जाती समूह खुश असतात की आपल्या समाजाच्या माणसाला नेतृत्व मिळालेलं आहे तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अशी एक भावना असते. नक्कीच. वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना आता हे प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. एक सोशल मेसेज नेमका काय देण्याचा प्रयत्न करतात हे? याच्यामध्ये सोशल मेसेज सरळ आहे की राष्ट्रवादीची जी वाटचाल आहे ती मूलतः शरद पवारांच्या विचारधारेवर झालेली आहे आजपर्यंत. आणि शरद पवारांची जी वाटचाल आहे ती यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर झालेली आहे. थोडक्यात काय तर हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे आणि आम्ही तो पुरोगामित्वाचा विचार मांडतो अशा प्रकारचीच भावना त्या सगळ्यांमध्ये किंवा तो विचार त्यांच्यामध्ये आहे. तशा प्रकारची मांडणी राष्ट्रवादीने वारंवार केलेली आहे, त्यांच्या प्रवक्त्यांनी केलेली आहे. तर तोच विचार जो आहे की दलित समाज, विशेषतः ओबीसी, मुस्लिम, मराठा अशा सर्व समाज समूहांना आम्ही दूर लुटलेलं नाही आहे. हे सर्व आमचे म्हणजे थोडक्यात काय तर त्यांची जी पारंपरिक वोट बँक आहे ती पारंपरिक वोट बँक टिकवण्यासाठीची ही धडपड आहे. पण आपण जर पाहिलं तर या पक्षाला थोडंफार असं मराठा डोमिनेटिंग असं मानलं जात होतं आणि त्यानंतर आता हे वेगवेगळ्या समाजाचे लोकांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. त्यामुळे एक विरोधाभास कुठेतरी दिसतोय का? या डोमिनेटिंग मानलं जात होतं आधी मराठा असं. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीवर बऱ्याचदा ही टीका झाली की ही मराठा डॉमिनेटिंग पार्टी आहे. आणि जर तुम्ही बघितलं असेल की राज ठाकरे अनेकदा ही टीका करताना दिसतात की राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रामध्ये जी काही जातीय तेढ निर्माण झाली आहे किंवा हा त्यांचा आरोप आहे. तर अशा प्रकारचे आरोप राष्ट्रवादीवर अनेकदा झालेले आहेत. पण शरद पवारांची जी प्रतिमा आहे ती शरद पवारांची प्रतिमा ही पुरोगामी नेता आहे किंवा फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानणारा नेता आहे
आणि त्यांचा जर आपण एक भवताल बघितला तर त्यांच्या अवतीभोवती सर्व विचारधारेचे जे लोक आहेत, चळवळीमध्ये काम करणारे असेच दिसतात. लेखक, कवी, त्यांचा व्यासंग मोठा आहे. तर ते रिफ्लेक्शन राष्ट्रवादीच्या त्या सगळ्या याच्यामध्ये आहे. तर ती प्रतिमा पुसण्याचा राष्ट्रवादीकडून अनेकदा प्रयत्न झाला आहे आणि मला असं वाटतं की अजित पवारांनी सुद्धा तो प्रयत्न केला आहे. कारण आपण जर बघितलं की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षांमध्ये ज्या ज्या घडामोडी घडल्या, विविध राजकीय पक्ष किंवा विविध राजकीय नेते, विशेषतः विरोधी पक्षातले, अनेकदा त्याविषयी बोलत होते की तुम्ही याच्याविषयी सत्ताधाऱ्यांनी बोललं पाहिजे, मत मांडलं पाहिजे किंवा ठामपणे सांगितलं पाहिजे आरक्षणाच्या बाबतीत. पण त्या सगळ्या गदारोळात सुद्धा अजित पवार अत्यंत संयमाने वागत होते आणि भूमिका घेत होते. कुठेही त्यांनी जातीयवादाला खतपाणी मिळेल किंवा ओबीसी समाज दुखावला जाईल किंवा मराठा समाज दुखावला जाईल किंवा कुणी सुखावलं, अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य त्यांनी केलं नाही. त्यांनी अत्यंत समंजस भूमिका घेतली. मला वाटतं तेच रिफ्लेक्शन याच्यामध्ये आहे की कुठल्याही जातीच्या अगेन्स्ट किंवा सपोर्टमध्ये आम्ही नाही आहोत, तर आम्ही सर्वांना समान प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करतो, असं कदाचित एक थॉट त्याच्यामागे असू शकतो. हो, नक्कीच. आता हे जे सोशल इंजिनिअरिंग आहे तर ते फक्त आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांपुरतं असणार आहे की यापुढच्या ज्या आपण निवडणुका येतील त्याच्यामध्ये पण ते याचा वापर करतील? राजकारणामध्ये काय असतं की राजकारणामध्ये अनेक प्रयोग घडत असतात सतत. म्हणजे ह्या पंचवार्षिकला समजा एखादा मुद्दा चालला तर तो आणखी 6 महिन्यानंतर होणाऱ्या इलेक्शन्समध्ये चालेलच असं नाही. आपण आता बघितलं की लोकसभेला संविधान बदलणार आहेत असं जो काँग्रेसचं एक नरेटिव्ह होतं, त्याचा फायदा त्यांना झाला आणि भाजपला त्याचा फटका बसला. पण भाजप त्याच्यातून सावरली आणि विधानसभेला त्यांनी पुन्हा कमबॅक केलं. तर अशा प्रकारचे प्रयोग हे राजकारणामध्ये होत असतात. तर हा जो सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला आहे, हा जर अजित पवारांचा ह्या महापालिका इलेक्शन्समध्ये चालला तर तो कदाचित पुढे इम्प्लिमेंट होऊ शकतो. पण राष्ट्रवादीला ह्या सगळ्या नेमणुकांचा आणि ह्या सोशल इंजिनिअरिंग फॉर्म्युलाचा किती उपयोग होतो किंवा किती फायदा मिळतो, नगरसेवकांची संख्या वाढते का, हे थोडं आगामी काळात आपल्याला समजेल. पण भाजपसोबत त्यांची कॉम्पिटिशन आहे. भाजपची कोर वोट बँक जी आहे ती ओबीसी आहे, तर त्यामुळे तिथे सुद्धा त्यांना खूप फाईट करायला लागणार. आपण पाहिलं तर शहरात असेल, राज्यात, देशात सध्या भाजप स्ट्रॉंग आहे आणि कुठेतरी भाजपलाच एक कॉम्पिटिटर म्हणून त्यांनी हे बदल केलेत का? म्हणजे त्यांच्याशी आता कॉम्पिटिशन होऊ शकतं, तर त्या पार्श्वभूमीवर हे सगळे बदल आहेत का? असू शकतात. कारण राजकारणामध्ये कॅल्क्युलेशन्स बिघडले तर युती आणि आघाडी सुद्धा तुटते. अनेकदा असं सुद्धा होतं की केंद्रात आघाडी आहे किंवा युती आहे, राज्यामध्ये युती आहे किंवा आघाडी आहे, पण स्थानिक पातळीवर ती युती राहत नाही, ती आघाडी राहत नाही. तिथे वेगळे वेगळे लढतात. किंवा असंही असतं की राज्यामध्ये 2 पक्ष विरोधी आहेत, एक पक्ष सत्तेत आहे, एक पक्ष विरोधात आहे, पण तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र येऊन तिथे आपली आपली कॅल्क्युलेशन्स करतात. आणि वरिष्ठ नेते जे असतात, राजकीय नेते हुशार असतात, ते त्याला एक मुलामा देतात. ते म्हणतात की तो स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे, तो त्यांनी स्थानिक पातळीवर घेतला आहे. अशा प्रकारे ते सांगून वेळ मारून नेतात. त्यामुळे जर महानगरपालिका वेगळ्या वेगळ्या लढायच्या आहे तिन्ही पक्षांचं ठरलं तर आपली तयारी कमी पडायला नको, आपला मतदार हा आपल्यासोबत असला पाहिजे, हा विचार त्याच्या मागे आहे. नक्कीच. आता आपण अगदी शेवटचा प्रश्न घेतोय. नव्या नियुक्त्या ज्या झालेल्या आहेत तर त्याचा आगामी पालिकेच्या निवडणुकींमध्ये नेमका काय फरक पाहायला मिळेल आपल्याला? आपण जर बघितलं ना, आता पुणे शहराची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढते, मतदारांची पण संख्या वाढते. लोकसभेला आणि विधानसभेला आपण बघितलं की मतदारांची संख्या वाढली. पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत. आता मागच्याच काही दिवसांपूर्वी आपण पुणे मिरर आणि सिविक मिररने एक बातमी प्रसिद्ध केली होती की पुणे शहर हे राज्यातलं सर्वाधिक रोजगार देणारं शहर आहे. म्हणजे मुंबईपेक्षा सुद्धा जास्ती रोजगार पुणे देत आहे. आणि भारतामध्ये सर्वाधिक रोजगार देणारं राज्य म्हणून महाराष्ट्राचं नाव प्रथम क्रमांकावर आहे. गुजरात सुद्धा खूप मागच्या नंबरवर आहे. अशा परिस्थितीमध्ये जर पुणे देशातलं सर्वाधिक रोजगार देणारं शहर असेल तर याचा अर्थ असा आहे की पुण्यामध्ये येणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण सुद्धा खूप जास्ती. तर ह्याच्यामध्ये बेसिकली कुठली लोकसंख्या जास्ती असते तर कष्टकऱ्यांची, मजुरी करणाऱ्यांची, मध्यमवर्गीयांची संख्या जास्ती असते. आणि ते सर्व आर्थिक स्तरातले आणि सर्व जाती समूहातले लोक इकडे स्थलांतरित होत असतात. आणि ते इथले मतदार झाल्यानंतर
तो एक व्यापक अर्थाने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, की सर्व पुन्हा मी म्हटलं, की सर्व जे पारंपरिक मतदार आहेत राष्ट्रवादीचे, ते आपल्यापासून दूर जाऊ नयेत याच्यासाठी म्हणून केलेला हा प्रयोग आहे. तर राष्ट्रवादीला त्याचा किती उपयोग होईल, भाजपसोबत त्यांचं कसं राहील किंवा काय, तर हे आगामी काळात कळेल. पण जर यांची आघाडी किंवा यांची युती तुटली, तर मात्र आपल्याला आपल्या ताकदीवर लढता आलं पाहिजे याची हं. तयारी म्हणून ते आहे. आणि जर आता सध्या एक चर्चा सुरू आहे, की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार, केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री होणार, राज्यामध्ये जयंत पाटील मंत्री होणार. हे आता आडाखे आहेत, कॅल्क्युलेशन्स आहेत, राजकारणातल्या या चर्चा आहेत. कारण म्हणजे या अशा चर्चांना काही अर्थ नसतो. अनेकदा त्या पतंगबाज्यासुद्धा असतात. कदाचित असं घडलंच, हं. तर मात्र राष्ट्रवादीला पुन्हा एक संध होऊन लढण्यासाठीची एक ग्राउंडसुद्धा त्यांचं तयार करण्याचा हा एक पिच तयार करण्याचा प्रयत्न असू शकतो. नक्कीच. धन्यवाद सर इतकी सविस्तर माहिती दिल्याबद्दल. तर हे जे सोशल इंजिनिअरिंग आहे ते नेमकं काय आहे आणि ते काम नेमकं कसं करतं या संपूर्ण विषयासंदर्भात आपण आत्ता सविस्तर माहिती घेतली आहे. पण या सोशल इंजिनिअरिंगची येत्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये किती मदत होतीये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मोना येनपुरे, सिव्हिक मिरर.